नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात? माझे नाव अनु आहे. आता माझे वय 22 वर्षांचे आहे, पण मी 20 वर्षांची दिसते. इतकी की जेव्हा मी साडी घालून घरात फिरते, तेव्हा घरचे काळे आणि मुस्कुरायला लागतात. माझे डोळे काळे-काळे आणि मोठे-मोठे आहेत. जणू त्यांच्यात काही गुपित दडलेले आहे, जे बोलताना हलके-हलके कंपित होतात. माझी कंबर बारीक आहे. पण जेव्हा मी काम करते, तेव्हा असे वाटते की एखादी लाट चालली आहे. माझी त्वचा गव्हाळ्या रंगाची आहे, जी धुपात चमकते. जणू मधात तूप मिसळले असावे. चेहरा गोलसर आहे आणि गालांवर हलक्या-हलक्या डिंपल्स येतात जेव्हा मी हसते. लोक म्हणतात की माझ्या हास्यात जादू आहे. एकदा पाहिले की तो आठवणीत राहतो. हे मला माहीत आहे की गर्दीत माझ्या आजूबाजूला 2-4 मुले उभी राहिली तर त्यांचे कान माझा आवाज पकडण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचे डोळे माझ्या ओठांच्या हलक्या हालचालींचा पाठलाग करतात. पण काय करू? मी तशीच आहे. नाजूक नाही, पण नाजूक दिसते नक्कीच. सरळ नाही, पण सरळ दिसते खूप. सरळ नाही. आणि हेच सर्वात मोठे खेळ आहे. लोक माझ्याबद्दल वेगळेच काहीतरी समजून घेतात आणि खरी गोष्ट तर कोणालाच माहीत नसते. गावात सर्व मला बहू म्हणतात, पण मी अजून सिंगल आहे. फक्त दीदीची शादी शहरात झाली आहे. मी गावच्या शाळेत शिकते आणि MA करत आहे, पण घरचे कामही सांभाळते. कधी-कधी मी आरशात स्वतःला पाहते आणि विचारते, "वा, जर कोणी पाहिले तर काय विचारेल?" बरं, मी तर एक साधी मुलगी आहे, पण आयुष्यात कधी-कधी असे रिश्ते तयार होतात, जे मनाला भिडतात. आज मी तुम्हाला माझी अशीच एक कथा सांगते, ज्यात माझे जिजाजी आले होते. त्यांचे नाव रोहन आहे. ते उंचरुंद, स्मार्ट दिसतात आणि शहरात नोकरी करतात. सूट घातल्यावर असे वाटते की कोणी मॉडेल आहे. हळूहळू, जणू घराच्या चौकटीवर बसून कोणी जुनी गोष्ट सांगत आहे, चहाची प्याली हातात घेऊन. तर त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा दीदीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार होते. आमचे घर गावात आहे. गावाचे नाव सरायपूर आहे, ते शेतीखलिहान आहे आणि लोक एकमेकांच्या घरी येत जात असतात. दीदी लग्नानंतर शहरात गेली. जिजाजी पहिल्यांदा एकटे गावी आले. जिजाजी पहिल्यांदा एकटे गावी आहे. ते म्हणाले की काही काम आहे आणि घरच्यांना भेटायचे आहे. आईने मला सांगितले, "अनु, जिजाजींची काळजी घे, चहा आणि नाश्ता वेळेवर दे." पण मनात थोडी उत्सुकता होती. ते आले, गाडीने धूळ उडवत. मी दारात उभी होतो, साडी घातलेली आणि चुन्नी डोक्यावर. ते उतरले आणि मुस्कुराले. "अनु, कशी आहेस?" त्यांचा आवाज गंभीर होता, जणू कोणी गुपित सांगत आहे. मी म्हणाले, "ठीक आहे जिजाजी, आत या." ते आत आले, बॅग ठेवली आणि बसले. आईने चहा बनवला. मी तो घेऊन गेले. चहा देताना त्यांच्या बोटांनी माझ्या हाताला स्पर्श झाला आणि थोडा वेळ रेंगाळला. मी थोडीशी लाजली. कदाचित चुकून झाले असा विचार केला. ते म्हणाले, "अनु, तुझा चहा गोड आहे जसा तू." मी हसले, पण मनात विचारले, याचा काय अर्थ? तरी मी त्याकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळी सर्वांनी एकत्र जेवण केले. पण रात्री जेव्हा सर्व झोपले, ते छतावर सिगारेट ओढण्यासाठी गेले. मीही वर गेले कारण झोप येत नव्हती. ते म्हणाले, "अनु, इथे हवा चांगली आहे, बस." मी बसले. गप्पा मारू लागलो. ते म्हणाले, "शहरात एकटेपणा वाटतो, दीदी व्यस्त असतात." मी म्हणाले, "जिजाजी, तुम्ही इकडे येत राहा." ते हसले. त्यांचे डोळे माझ्याकडे होते, जणू माझ्या साडीच्या प्लीट्स मोजत आहेत. ते म्हणाले, "हो, आता येईन, कारण इथे काहीतरी विशेष आहे." मनात वाटले, जणू मला इशारा देत आहेत, पण मी विषय बदलला. "जिजाजी, तुमची नोकरी कशी चालली आहे?" ते सांगत राहिले, पण मध्ये-मध्ये म्हणाले, "तुझे डोळे रात्री चमकतात." मी विचारत राहिले, हे काय चालू आहे? रात्रभर झोप येत नव्हती. कदाचित जिजाजी मला वेगळ्या नजरेने पाहत असावेत, असा विचार येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा जिजाजी आधीच उठले होते. मी नाश्ता तयार करायला लागले. ते स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, "अनु, मदत करू?" मी म्हणाले, "नाही जिजाजी, तुम्ही बसा." पण ते थांबले आणि म्हणाले, "हा आटा मळणे कठीण आहे, मी दाबतो." ते आटा मळायला लागले. त्यांचे हातबाहू मजबूत दिसत होते. मी त्यांच्या जवळ उभी होतो. त्यांचा श्वास माझ्या गळ्यावर पडत होता. ते म्हणाले, "अनु, तुझी त्वचा मऊ आहे जसे आटा." मी चक्रावले पण हसले. कदाचित मजाक असेल असा विचार केला. नाश्ता झाल्यावर ते म्हणाले, "चला, शेत दाखव." मी त्यांना घेऊन गेले. शेतात फिरताना ते म्हणाले, "अनु, तू इथे एकटी आहेस का? कोणी बॉयफ्रेंड आहे का?" मी लाजली आणि म्हणाले, "नाही जिजाजी." ते म्हणाले, "बरं, मग मी काहीतरी सांगणार आहेत." पण ते मन धडधडले, जणू काहीतरी सांगणार आहेत. दिलासा मिळाला पण तरीही सस्पेन्स राहिला. शेतावरून परतताना रस्त्यात त्यांनी माझ्या कमरेवर हात ठेवला आणि म्हणाले, "सावध, खड्डा आहे." हात थोडा वेळ तसाच राहिला. त्याची उष्णता जाणवत होती. घरी पोहोचल्यावर मी विचारत राहिले, त्यांना काय हवे आहे? मग दिवस असेच जात राहिले. जिजाजी 1 आठवडा राहणार होते. रोज छोट्या-छोट्या गोष्टी घडत. एक दिवस मी कपडे धुवत होतो. ते आले आणि म्हणाले, "अनु, ही शर्ट धुवा ना." मी ती घेतली. पण ते म्हणाले, "थांब, मी मदत करतो." ते पाण्यात हात घातले आणि माझ्या हाताला स्पर्श झाला. ते म्हणाले, "तुझे हात लहान आहेत पण मजबूत." त्यांचे डोळे माझ्याकडे होते, जणू काही वेगळेच सांगत आहेत. मी म्हणाले, "जिजाजी, तुम्ही जा,
मी करीन. पण ते थांबले आणि गप्पा मारत राहिले. संध्याकाळी आई म्हणाली, अनु, जिजाजींना गाव फिरवायला घेऊन मंदिराकडे गेले. रस्त्यात ते म्हणाले, अनु, तुझी चाल चांगली आहे, जणू कोणी डान्स करत आहे. मी हसले, पण मनात विचारले, का लक्ष देतात? मंदिरात पूजा केली. ते माझ्या जवळ उभे होते. त्यांचा हातबाहू माझ्या स्पर्श होत होता. ते म्हणाले, अनु, तुझा सुगंध मंदिरासारखा आहे. मनात वाटले की ते जवळ येऊ इच्छितात. परत येताना ते म्हणाले, उद्या काही विशेष प्लॅन आहे. मी विचारले, काय असेल? दुसरा दिवस आला. जिजाजी म्हणाले, अनु, आज घरचे काम एकत्र करूया. मी तयार झाले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही एकत्र होतो. ते भाज्या कापत, मी पोळ्या करत. मध्ये ते म्हणाले, अनु, तुझ्या बोटांना लांब आहेत, चांगले वाटते स्पर्श करताना. मी चक्रावले. जी ते हसले आणि म्हणाले, म्हणजे भाज्या कापताना. पण मला वाटले की यात दुसरा अर्थ आहे. दुपारी आराम करताना ते म्हणाले, अनु, थकली आहेस का? पाय दाबू. मी नकार दिला, पण ते आग्रह करू लागले. त्यांनी माझे पाय स्पर्श केले आणि हळूहळू दाबायला लागले. उष्णतावर चढत होती. वाटले की काहीतरी होणार आहे. पण तेवढ्यात आई आली आणि ते थांबले. संध्याकाळी ते म्हणाले, अनु, रात्री छतावर भेटू, बोलायचे आहे. माझे मन जोराने धडधडले. आता काय सांगणार असतील? रात्र झाली आणि मी छतावर गेले. ते आधीच तेथे होते. ते म्हणाले, अनु, जवळ बस. मी बसले. ते म्हणाले, तू मला आवडतेस दीदीपेक्षा वेगळी. मी थांबले. त्यांचे डोळे जवळ आले आणि हात पकडणार असे वाटले. मी मागे हटले आणि म्हणाले, जिजाजी, हे चुकीचे आहे. ते हसले आणि म्हणाले, थांब, अजून अपूर्ण आहे. पण तेवढ्यात वारा जोराने वाहू लागला. आम्ही खाली आलो. सस्पेन्स आणखी वाढला. मी रात्रभर विचारत राहिले. पुढच्या काही दिवसात गप्पा अधिक गहन झाल्या. जिजाजी रोज मदत करत, पण बोलण्यात इशारे असत. एक दिवस मी पुस्तक वाचत होतो. ते आले आणि म्हणाले, काय वाचत आहेस? मी सांगितले, रोमांस असलेले पुस्तक. ते म्हणाले, अनु, रिअल लाईफमध्ये ट्राय कर. मला वाटले हा इशारा आहे. मग एक दिवस मी घर साफ करत होतो. मी लाजली आणि विचारले, हे काय? पण ते म्हणाले, म्हणजे काम करताना. दिवस जात राहिले आणि भेटी वाढत गेल्या. ते मला भेटवस्तू देत. एकदा एक कंगन दिला आणि म्हणाले, तुझ्या हातावर चांगले दिसेल. ते घालवताना माझा हात पकडला आणि बराच वेळ धरून ठेवला. वाटले की काहीतरी खास जाणवले. मग एक मोठा क्षण आला. गावात घरात एक कार्यक्रम होता. जिजाजी मदत करत होते. रात्री सर्व थकले होते. पण ते म्हणाले, अनु, थोडा वेळ घालवूया. आम्ही बाहेर गेलो आणि शेताच्या मेडीवर बसलो. ते म्हणाले, अनु, मी तुला काही सांगू इच्छितो. माझे मन थांबले. ते म्हणाले, मी इथे आलो कारण एक राज आहे. मी चक्रावले. काय? ते म्हणाले, तुझ्या दीदीला माहीत नाही, पण मी एक खासगी गुप्तहेर आहे. गावात एक जुना प्रकरण आहे. तुझ्या बाबांचा जुना मित्र त्यात सामील आहे. मी तुझ्या मदतीने सुराग गोळा करत होतो. मी स्तब्ध झाले. तर सगळे खोटे होते. ते म्हणाले, नाही, गप्पा खऱ्या होत्या. पण मग खरा वळण आला. ते म्हणाले, मी तुला साली म्हणून नाही, तर आपल्या लहान बहिणीसारखे पाहतो, जी लहानपणी हरवली होती. तू तशीच आहेस. मी तुझे रक्षण केले. ते इशारे फक्त तुला टेस्ट करण्यासाठी होते. मी हसले आणि म्हणाले, जिजाजी, तुम्ही खरोखर चांगले आहात. ते गेले, पण आमचे संबंध अधिक मजबूत झाले. आता मी विचारते, आयुष्यात असे वळण येतात जिथे वाटते की काहीतरी होईल, पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळेच निघते. पण शेवट चांगला असेल तर सगळे चांगले. कधी कधी आयुष्यात काही जाणवते, जे नंतर वेगळे निघते. तरीही अंत भला तर सर्व भला.